नुकसानग्रस्तांना मदत केली जाते आणि या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नांदेडमधील ग्रामपंचायतीनं शासनाची मदत नाकारली, 85 रुपये गुंठा मदत। हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतीनं नाकारली शासनाच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव। साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत, मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 1,11,000ची मदत सुपूर्द। आता पुढची 2 महिने राजकारण नको, शेतकऱ्यांसाठी प्रसंगी विरोधकांसोबत मिळून एकत्र आंदोलन करू, भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार गोवाल पाडवींनी पाहणी केली, शासनानं तातडीनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, गोवाल पाडवी यांची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीला नाम फाउंडेशन धावून आलं, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं किट नाम फाउंडेशनकडून वाटप। यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात 1091 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं, सर्वाधिक 164% पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून गेल्या वर्षी याच महिन्यात 116% पाऊस झाला। पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच, गोदावरी नदी काठावर असलेल्या सोनपेठ तालुक्यातील शिरसीमध्ये गाव पाण्याखाली, प्रशासनाची मदत मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एपीएमसीचाही पुढाकार, कामगार व्यापारी करणार शेतकऱ्यांना मदत, मार्केटनिहाय मदत संकलन सुरू, शेतकऱ्यांना धान्य पुरवठ्यासह मुख्यमंत्री सहायता निधीकडेही आर्थिक मदत पाठवली जाणार। नाशिकच्या चांदवडमधील कला शिक्षक देव हिरेंनी शेतकऱ्यांचं चित्र रेखाटलं, अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना चित्रातून मदतीचं आवाहन।